आरे स्टुडिओमध्ये अद्यापही पोलिसांचा पंचनामा सुरू आहे। फॉरेन्सिक टीमचं काम अद्यापही सुरू आहे। अजून तासभर काम सुरू राहील असं सूत्रांकडून कळतंय। काल दुपारपासूनच पोलिसांनी या सगळ्या प्रकरणी लक्ष घालण्यास सुरुवात केली। दहिसरमध्ये या सगळ्या परिसरामध्ये पंचनामा अद्यापही सुरू आहे। आरे स्टुडिओमध्ये अद्यापही पोलिसांचा पंचनामा हा सुरूच आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, काय अपडेट पोहोचतायत? नक्कीच लाघवी, आपण बघतोय की राज स्टुडिओमध्ये खरं तर आपण आहोत। खरं तर आधी आरएस स्टुडिओ असं सांगितलं जात होतं, मात्र आपण बघू शकतो की या स्टुडिओच्या पाटीवर राज स्टुडिओ असं लिहिलेलं आहे आणि हा राज स्टुडिओमध्येच वरच्या मजल्यावर मुलांना कैद करून ठेवण्यात आलेलं होतं। या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी जो पंचनामा काल दुपारपासून सुरू केला आहे तो अजूनही सुरू आहे। फॉरेन्सिकची टीम अजूनही काम करते। अद्यापही हाती काही लागतंय का या संदर्भात शोध जो आहे तो देखील सुरू आहे। या संदर्भात आपण बघतोय की रोहित आर्य नावाचा जो व्यक्ती होता त्याचा देखील एन्काउंटर करण्यात आलेला आहे आणि या रोहित आर्यचा जो संबंध होता तो थेट एका कंत्राटाशी होता आणि हा एक कंत्राट जे आहे ते शिक्षण विभागाशी रिलेटेड आहे। मागील जे माजी मंत्री होते शिक्षण विभागाचे दीपक केसरकर, त्यांनी त्याला स्वच्छता मॉनिटर नावाच्या एका योजनेमध्ये कंत्राट दिलेलं होतं। त्या संदर्भातलं जे GR आहे तो देखील लोकशाहीच्या हाती लागलेला पाहायला मिळाला आहे आणि या GRमध्ये देखील त्याला दिलेल्या कंत्राटचा उल्लेख होता। इतकंच नव्हे तर त्याच्याबरोबरचे अनेक व्हिडिओ देखील केसरकरांचे सध्या व्हायरल होताना पाहायला मिळतात। मात्र सध्या त्याचा एन्काउंटर जरी झाला असला तरी फॉरेन्सिक टीम अजूनही तिथे काम करताना पाहायला मिळते। यामध्ये आणखीन काय डिटेल्स मिळत आहेत हे आजच्या दिवसभरात बघणं खूप महत्त्वाचं आहे आणि असंही कळतंय की तो चेंबूर इथे राहत होता। चेंबूर इथे त्याच्या नातेवाईकांचं घर आहे। त्या नातेवाईकांच्या घरात तो त्याच्या मुलीसह आणि पत्नीसह राहत होता। काही दिवसांसाठी तो राहायला आला होता। वास्तविक पाहता तो पुण्याचा आहे। पुण्यामध्ये त्याचं घर होतं आणि त्याची पत्नी जी आहे ती एका बँकेमध्ये कामाला असल्याची देखील माहिती सध्या समोर येताना पाहायला मिळते। लाघवी, एकंदरीत जर आपण बघितलं तर हा जो व्यक्ती आहे रोहित आर्य, याचं जे पहिलं नाव आहे आडनाव आहे ते देखील वेगळं असल्याची माहिती समोर आली आहे। त्याच्या वडिलांचं आडनाव ओवीकर आहे अशी माहिती सध्या समोर येते। मात्र ही सगळी जी माहिती आहे नावासंदर्भातली ती सूत्रांची माहिती आहे। असं असलं तरी पोलीस जो शोध घेणं पोलिसांचं जे काम आहे ते अजूनही सुरू आहे। साधारण एक तासभर या कामासाठी आणखीन लागेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे तासभरानंतर हाती काय येतंय हे बघणं महत्त्वाचं आहे। लाघवी, निश्चित। भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।